नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे कोकणी रायडर. तर मित्रांनो, फायनली आम्ही ओंकार, राहुल आणि मी तिघंजण चाललो आहे आज शंभरनाथच्या शिव मंदिराला. तुम्हाला पण माहिती असेल, खूप सुप्रसिद्ध असं मंदिर आहे. तर आज आम्ही तिथे दर्शनाला चाललो आणि तिथे विजिटसुद्धा करणार आहोत. तुम्हाला त्या मंदिराची सर्व आम्ही माहिती सांगूच. तोपर्यंत नवीन असाल चॅनलला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की द्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. चला तर मग सुरुवात करू व्हिडिओला. दिवा शहर. तर फायनली मित्रांनो आम्ही आलो इथे दिवा स्टेशनला. हे बघा दिवा स्टेशन. तर मित्र भेटला आहे मला, दोघेजण बसले तिथे. त्या ट्रेनची वाट बघते. 12:09ची ट्रेन आहे आसनगाव. हे चाललं. राहुल से आहे टाइमपास चालला आहे. ट्रेनची वाट बघतोय बघा. 12:09ची ट्रेन लागली समोर बोर्डवर. थोड्याच वेळात आम्ही आता काही तासामध्ये पोहोचू. इकडे 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 याच्यावर. इथून थेट तुम्हाला शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. आता इथून आम्ही थेट रिक्षा पकडणार आहोत शेअरिंगमध्ये. तुम्ही पर्सनल करून पण जाऊ शकता, प्रायव्हेट. ठीक आहे. अमरनाथ स्टेशन इकडे आणि थेट खाली इकडे आलात की इथून तुम्हाला शेअरिंगमध्ये रिक्षा मिळून जाईल. ठीक आहे. चला तर मित्रांनो बघा, इकडे आमच्याकडे कॅश तर आम्ही आणली नव्हती, पण आता ऑनलाईन आम्ही पेमेंट करणार. तर एक काका भेटले रिक्षावाले. त्या रिक्षामध्ये बसलो आहे. थोड्या वेळाने आम्ही निघू इथून. तर मित्रांनो थोड्याच वेळात आम्ही पोहोचू ऑटोमध्ये, रिक्षामध्ये. मित्रांनो आम्ही मंदिराच्या समोर उभे आहोत. तर एंट्री गेट इकडे आहे बघा बाजूने. आणि खूप छान असं पिंपळाचं झाड आहे इथे. आम्ही आता चप्पल वगैरे काढतोय. आरतीचा ताट घेतलेले आहे. बघा किती ते भक्त आलेले आहेत. बघू शकता खूप सारे माणसं तिथे आहे. एंट्री गेट मेन द्वार आहे मंदिराचा. खूप छान असं मंदिर 5 पांडवांच्या जमान्यामध्ये काढलेलं आहे.
गाड़ी का मैं हवा छोड़ेगा मैं बताके आपल्या भोलेनाथांचं दर्शन आपल्याला मिळालं असेलच. आणि आता मित्रांनो तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो या मंदिराबद्दल. तर मित्रांनो हे मंदिर खूप प्राचीन काळापासून म्हणजे 1000 वर्षापूर्वीचं हे मंदिर बांधलं गेलं होतं. आणि या मंदिरात म्हणजे मित्रांनो जेव्हा आम्ही एंट्री केली या मंदिरामध्ये बाहेर तर खूप गरम होत होतं. तर आतमध्ये जेव्हा आम्ही गेलो त्यावेळेला आम्हाला गारवा खूप जाणवला. आणि मित्रांनो दुसरं म्हणजे या मंदिराच्या आम्ही राऊंड मारला तर आम्हाला प्रत्येक मंदिराच्या खांब्यावर आणि दिवालावर एक अशा मूर्त्या दिसल्या आणि खूप छान सुंदर असं कोरीव बारीक नजरेने कोरीव काम केलेलं आहे. तुम्ही बघायला आला तर तुम्हाला एक बघून खूप छान वाटेल मित्रांनो. तर लवकर या मंदिराला तुम्ही भेट द्या, दर्शन घ्या. खूप छानसं सुप्रसिद्ध असं मंदिर आहे, देवस्थान आहे. लवकर या ठिकाणी या. आणि तुम्हाला आमचा मंदिराचा ॲड्रेस तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेन. नक्की ॲड्रेस बघा आणि इथे या, तुम्हाला वेळ देवा. तर चला तर तुम्हाला आता मंदिराच्या त्या मूर्त्या दाखवतो मी ज्या तुम्हाला मी सांगितलं होतं. चला काय करतो. तर मित्रांनो बघू शकता इथे अशा छान मूर्त्या आहेत. खूप बारीक काम केलेलं आहे मंदिराचं. खूप प्राचीन असं तुम्हाला बघायला मिळेल इथे. स्पर्श केला तरी तुम्हाला जाणवलं खूप वर्षापासून हे जुनं आहे. आणि 1000 साल पुराणं हे मंदिर आहे. आणि एक म्हणजे असं म्हटलं जातं की हे मंदिर जे आहे ते एकाच रात्री बांधलेलं मंदिर आहे. तर तुम्ही इथे आला तर तुम्हाला इथल्या सर्व गोष्टी पाहायला मिळतील. नक्की या मंदिरामध्ये व्हिजिट करा, तुम्ही भेट द्या. मला तुम्ही बघू शकता प्रत्येक काम जो आहे तो बघण्यासारखा आहे. वरपर्यंत अशा पूर्ण मंदिराच्या चौशी बाजूने म्हणजे 6 कोणांवर एकदम अशा मूर्त्या मस्त अशा कोरीव काम केलेल्या आहे मूर्त्यांचं. बघू शकता खूप प्राचीन असे कालीन दगड आहेत हे. आणि या दगडाचंच पूर्ण मंदिर बांधलेलं गेलं आहे. मंदिराच्या बाहेर उभा आहे मी. आणि हा मंदिराचा बाहेरचा आवार आहे. मित्रांनो खूप छान वाटलं इकडे येऊन. खूप असं निसर्गरम्य असं वातावरण पाहिलं. आणि इथली जी मंदिराची एक कोरीव काम आहे, प्रत्येक मूर्ती अशी दाखवली गेली आहे. एकदम खूप बघण्यासारखी आहे. तुम्ही नक्की इथे भेट द्या या साईडला अंबरनाथवरून. तुम्हाला मी ॲड्रेस वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेन. ठीक आहे. लांब नाही आहे, जवळ आहे स्टेशनपासून. रिक्षामध्ये 20 रुपये शेअर ऑटिंगमध्ये येतात. हे बघा. आणि वरती बघा भगवा झेंडा कसा फडकतोय वाऱ्यावर. खूप छान वाटतंय आज इथे येऊन. तुम्ही पण लवकरात लवकर इथे दर्शन घ्यायला या, व्हिजिट करा या जागेला. आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये मी एका ठिकाणी दाखवलं एकदम कोरीव काम जे मंदिराच्या खांब्यांवर भिंतींवर असं कोरलेलं आहे. आणि हे असं म्हटलं होतं की 5 पांडवांनी बांधलेलं हे मंदिर आहे त्या काळामध्ये. आणि एका रात्री हे मंदिर बांधलेलं आहे मित्रांनो. आजूबाजूचा निसर्ग तुम्ही पाहाल तर चौशी बाजून झाडं आहेत. पिंपळाची असेल, नारळ वगैरे सर्व लावलेत. काजूची पण झाडं आहेत इथे. आणि खूप इकडे भक्त येतात शिवमंदिरा. राहुल कसं वाटलं इकडे येऊन? बरंच वाटलं जरा. पहिल्यांदा चालू जरा. अच्छा. काम आपले सुंदर मन प्रसन्न झालं की नाही? मन प्रसन्न झालं की नाही ते? ओमकार काय बोलतो? आपण रोजच्यापेक्षा जास्त एन्जॉय केलं असतं म्हणजे आपण अलग ठिकाणी रिसॉर्टला वगैरे जातो अशा ठिकाणी. पण आज आपण मंदिरामध्ये आलो तर तुला कसं वाटतं इकडे येऊन?
मन प्रसन्न आहे असं. गरम होते आतमध्ये गेलं पूर्ण. हां, हा एक मंदिराचा एक वैशिष्ट्य आहे की तुम्हाला बाहेर इतकी हिटिंग होईल, पण जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये एंट्री करता तेव्हा तुम्हाला आतमध्ये एकदम थंड वाटेल, गारवा जाणवतो. आतमध्ये खूप दिवा अगरबत्ती वगैरे लावले असतं, पण त्याची हिटिंग अजिबात तुम्हाला होणार नाही. हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे या मंदिराचं. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं असाल सर्व व्हिडिओमध्ये, तुम्हाला मंदिराचं दर्शनही मिळालं असेलच. आणि आता मंदिराच्या थेट आम्ही बाहेरच उभे आहोत, बॅक साईडला मंदिर आहे. तर मित्रांनो, या मंदिराला लवकरात लवकर तुम्ही भेट द्या, लवकर दर्शन घ्या. या मंदिराचं खूप छान अशी जागा आहे. तर आता मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. ठीक आहे, भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा.